भव्यतेची परंपरा, संस्कृतीची जोपासना. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालाड पूर्व वतीने गुढीपाडवा निमित्त भव्य शोभायात्राचे आयोजन केले. 21 वर्षापासून ही परंपरा शोभायात्रा थाटामाटात साजरी करण्यात येथे. विविध सामाजिक संस्था मंडळ, सर्व राजनीतिक पक्ष या दिवशी एकत्रित होऊन या शोभायात्रा मध्ये सम्मिलित असतात. भव्य देखावा, शिव मावला, ढोल पथक, पारंपरिक वेशभूषा, शिवकालीन दांडपट्टा इत्यादी या शोभायात्रा मध्ये झाले. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष गणपत सावंत, सचिव प्रकाश लटके, खजिनदार जयेश प्रजापती व इतर कार्यकर्त्यांनी या शोभायात्रा कार्यक्रमाचे आयोजन केले. गेली अनेक वर्ष हिंदू नववर्ष स्वागत समिती शोभायात्रा ही मालाड मध्ये 21 वर्ष पूर्ण झाली. परंतु या 22 वर्षात येणाऱ्या याच्यामध्ये पण जो या 21 वर्षाचा जो काळ भरून काढलेला आहे आणि हिंदू म्हणून जी परंपरा आम्ही जपली आणि त्यामध्ये वेशभूषा करणारे असे अनेक लोक यामध्ये सहभागी होतात आमच्या हिंदू शोभायात्रेमध्ये. आणि खरं म्हटलं नाशिक ढोल असेल आणि दांडपट्टा असेल, शिवकालीन यामधलं ही सरी परंपरा ही हिंदूची जपली जाते. त्यामध्ये आमचे सर्व हिंदू समाजाचे आणि समितीचे मदन साहेब असेल, संतोष धनावडे साहेब असेल, प्रकाश लटके साहेब असेल, गोविंद तांडेकर साहेब असेल, आमचे आनंद अल्लाड असतील, शरद कुलकर्णी असतील, सर्वच आणि मंदिराचे काय संस्थापक म्हणजे आमचे हिंदू समाजाचे आपले दिनेश सबनीस साहेब यांनी जे रोप लावलंय हे खरोखर हे रोप टिकून राहण्यासाठी आणि हे पुढे चालण्यासाठी आम्हाला जी प्रेरणा ऊर्जा दिले अशामध्ये नाही नुसती फळं खाण्यासाठी. आणि यामध्ये सर्व उपस्थित राहिले आणि शोभायात्रेमध्ये सहभागी झाले. आज गुढीपाडव्या निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. पुढे आपण हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निमित्त एक आपण गुढीपाडव्या निमित्त शोभायात्रा आपण अष्टविनायक मंदिरापासून सिद्धिविनायक मंदिरापासून पुष्पवार ते आपण अष्टविनायक मंदिरापर्यंत त्याची समाप्ती करतो. हे करत असताना आपण या शोभायात्रेमध्ये अनेक मंडळ तसेच मंडळ आपल्या ढोल ताशा पथक तर बघायला गेलं शिवकालीन खेळ जे आहेत प्रात्यक्षिक म्हणून भजन तसेच भजन तसे वारकरी मित्रमंडळी इथे सहभागी होतात आणि तुम्ही पाहिलं असेल
इथे अनेक मुलांनी लहान मुलांनी वेशभूषा केली होती ते एकदम सुंदररित्या केलं होतं. त्यामुळे आपली शोभायात्रा खुलून दिसत होती. आणि आमचं ध्येय एकच आहे की सर्वांनी एकत्र यावं, हिंदूंनी एकत्र यावं आणि आपला हा गुढीपाडवा सण एकोप्याने साजरा करावा. आणि सर्वांनी या शोभायात्रामध्ये सहभाग घेऊन जी शोभायात्रेची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद करतो. तसेच या गुढीपाडव्यानिमित्त सर्व हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि अशाच प्रकारे आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन अशीच शोभा वाढवावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालाड पूर्व याच्यात वतीने गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्ष स्वागत यात्रा आयोजित केली जाते. ही शोभायात्रा आयोजित केली जाते. सर्व राजकीय पक्ष, विविध संस्था, 51 मित्रमंडळ, वेलफेअर संस्था या शोभायात्रेमध्ये सामील होतात. आपापल्या परीने आपला हातभार लावतात, योगदान देतात. आणि सर्व जातीय या मालाड पूर्व मधली जनता, हिंदू रयत मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने गुढीपाडवा आणि नवीन वर्षाची शोभायात्रा साजरी करतात. एकमेकांना शुभेच्छा देतात. पुढील वर्षासाठी शुभेच्छा घेऊन एकमेकांना भेटून इकडे आनंद द्विगुणित करून इथून आता सगळे इथून निघत आहेत. अजूनही इथे उपस्थित असलेल्या सर्वांचा सकाळी जो जोश होता तो कायम आहे. नवीन वर्षाचं स्वागत करताना ही ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा पुढच्या येणाऱ्या गुढीपाडव्यापर्यंत टिकून राहते. सर्वांना आमचे वरिष्ठ मंडळी इथे भेटतात, आशीर्वाद देतात. त्यासाठी सर्वच आबालवृद्ध इथे या शोभायात्रेत एकत्र येतात. आमचे शिवसंग्राम आता जे ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन केलं, शिवमाळा ढोलताशा पथक आहे आणि इतरही बरेचसे मंडळ येतात, आपलं सादरीकरण करतात आणि शोभायात्रा आणखीन उत्साहात आणि आनंदात साजरी करतात. महाराष्ट्राला हार्दिक धन्यवाद. दरवर्षी शोभायात्रा संपली की ते आमच्याकडे येतात आणि प्रत्येकाचं बाईट घेतात आणि त्यांच्या चॅनलवर प्रसारित करतात आणि त्यामुळे आमच्या शोभायात्रेची प्रसिद्धी आपोआपच होते आणि हे काम ते करतात. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. हिंदू नववर्ष स्वागत समितीची आमची मालाडमध्ये एक मोठी रॅली, भव्य रथयात्रा दिसते. या माध्यमातून आम्ही सगळे हिंदू बांधव एकमेकाशी प्रेमाभावाने ही रथयात्रा करून प्रेमाचे संदेश देत असतो. तसंच एक शिवसेना शाखा क्रमांक 36 उद्धव बाळासाहेब गटाचे शाखा प्रमुख श्री भाऊ बांगडे या हिंदू नववर्षा दिनी आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन जय हिंद, जय महाराष्ट्र. पहले तो आपके चैनल के माध्यम से सारे आपके व्यूअर्स को मेरी तरफ से नव वर्ष की शुभकामनाएं, गुड़ी पाड़वा की शुभकामनाएं. आज जिस तरह से हमारे आनंद भाई जी बोले कि मलाड के अंदर इतना भव्य महोत्सव होता है हर साल गुड़ी पाड़वा के दिन, ये देखने लायक है कि आज सीखने भी लायक है कि सारी पार्टी हो, सारे कम्युनिटी के हो, मैं गुजराती हूँ, महाराष्ट्र में हम सब मिलके सेलिब्रेट करते हैं. तो महाराष्ट्र का ये कल्चर है कि महाराष्ट्र में सब मिलके ये जो प्रोग्राम है इसको हम लोग फुलफिल करते हैं. तो आपके चैनल से फिर से बोलूंगा कि शुभकामनाएं गुड़ी पाड़वा की. आज हिंदू नववर्षाचा गुढीपाडवा हा सण फार मोठ्या दिवसात साजरा सर्व ठिकाणी केला जातो आणि या सणाला सर्व एकजूट होऊन मग ते सगळे जाती धर्माचे एकत्र येऊन मोठ्या उत्सवाने हा सण साजरा केला जातो. आणि सर्व नागरिकांना माझ्या गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा. जय. आज हिंदू नववर्ष या निमित्ताने जनतेला काही शुभेच्छा. सगळ्यात तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या तमाम जनतेला आम्ही नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपण हा गुढीपाडवा जो सण हा खूप उत्साहाने साजरा करतोय. म्हणजे नवीन वर्ष आपण लेझिम बघत तुम्ही असाल, ढोल ताशे, आज सगळे जण चांगला पोशाख घालून आज पूर्ण एक मिरवणूक काढतायत आणि मालाडची ही शान आहे की प्रत्येक वर्षी आपण याच जोशाने याच पद्धतीने आपण अशी रॅली काढतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देत असतो.